तर टाटाने फायनली नवीन वर्षात दुसऱ्यांदा सगळ्यांना आपल्याला सरप्राईज दिला आहे. टाटा फेसलिफ्ट नंतर आता टाटाने लॉन्च केली आहे टाटा पंच डॉट EV. तर ही गाडी सरप्राईज यासाठी आहे कारण या गाडीचे फीचर त्यासोबत या गाडीचे सेफ्टी फीचर्स जाणून तुम्हाला तर आनंद होणारच आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिली अशी भारतातील SUV EV कार आहे जिला लाईफ टाईम बॅटरी वॉरंटी दिली आहे. त्यामुळे तुम्ही कितीही किलोमीटर गाडी चालवा तुम्हाला लाईफ टाईम बॅटरी वॉरंटी मिळणार आहे. आणि इतकंच नाही तर आपल्या भारतात मिळणाऱ्या सगळ्या SUV EV कार आहे त्यांच्या तुलनेमध्ये ही गाडी एक नंबर अव्वल ठरते कारण याची किंमत. चला तर मग टाटाने लॉन्च केलेल्या या टाटा पंच डॉट EV बद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. टाटा पंच डॉट EV मध्ये आपल्याला 5 व्हेरियंट पाहायला मिळणार आहे. याच्यामध्ये आपल्याला स्मार्ट प्लस, ॲडव्हेंचर, एम्पॉवर्ड आणि एम्पॉवर्ड प्लस एस. तर आता आपल्यासोबत आहे एम्पॉवर्ड प्लस एस म्हणजे टॉप व्हेरियंट. ही देशातील पहिली अशी SUV EV आहे जिची बॅटरी वॉरंटी ही लाईफ टाईम साठी आहे. म्हणजे तुम्ही कितीही किलोमीटर गाडी चालवा तुमच्याकडे बॅटरी वॉरंटी ही असणार आहे. टाटा पंच डॉट EVच्या टॉप मॉडेलच्या फ्रंट साईड आपण बघणार आहोत. एक्सटेरियर पार्टचा आपल्याला स्टायलिश आणि असा दमदार लुक देतोय. गाडीचा हा जो फ्रंट साईड आहे तो आकर्षक असा टाटा लोगो आणि LED लाईट बार दिलाय त्यामुळे एकदम छान असा दिसतोय. स्मार्ट LED हेडलॅम्प्स आणि DRLs गाडीला एकदम आधुनिक लुक देत आहेत. इथे आपल्याला 16 इंचचा अलॉय व्हील्स एकदम गाडीला मजबूत आणि SUV स्टान्स देतोय. तसंच इथे आपल्याला इलेक्ट्रिक ORVMs, बॉडी कलर डोअर हँडल्स आणि सेंट्रल लॉकिंग सुविधा दिली आहे. 190 mm ग्राउंड क्लिअरन्स इथे आपल्याला दिला आहे. तर 450 mm वॉटर वेडिंग क्षमता असल्यामुळे ही गाडी खराब रस्त्यावरही एकदम भारी अशी चालणार आहे. एकंदरीतच टाटा पंच EV मोठी रेंज, लाईफ टाईम बॅटरी वॉरंटी, व्हॉइस असिस्टंट, सनरूफ, लेदर सीट, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी आणि आधुनिक सुरक्षा सुविधांसह येणारी एक संपूर्ण प्रीमियम इलेक्ट्रिक SUV आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला गाडी पूर्णपणे ऑटोमॅटिक आहे. इको सिटी आणि स्पोर्ट असे ड्राईव्ह मोड्स दिले जातात. 25 kW DC फास्ट चार्जरने सुमारे 1 तासात 10 ते 80% इथे आपल्याला चार्जिंग करून मिळणार आहे. हे त्याचं हे चार्जिंग पॉईंट आहे. आपण घरी सुद्धा हे चार्जिंग करू शकतो. घरी आपल्याला 3 ते 4 तास लागतील चार्जिंग व्हायला आणि बाहेर आपल्याला जवळपास अर्ध्या तासात म्हणजे 26 मिनिटांपर्यंत आपण 20% ते 80% चार्जिंग करू शकतो. अशा प्रकारे हे गाडीला आपल्याला इथे पुढे चार्जिंगसाठी हा पॉईंट दिला आहे. तर आता आपण फायनली या टाटा पंच EVच्या टॉप मॉडेलच्या आतमध्ये आलो आहोत. इतकं लक्झरियस वाटतंय आणि मस्तपैकी टॉप व्हेरियंट आहे त्यामुळे खूप अशा गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आपल्याला 5 व्हेरियंट्स याच्यामध्ये मिळतात. त्यातमधलं स्मार्ट प्लस, त्याच्यानंतर ॲडव्हेंचर आणि हे एम्पॉवर्ड प्लस एस असल्यामुळे इथे आपल्याला सगळे फीचर्स मिळतात. सनरूफ पासून व्हॉइस असिस्टंट पासून या सगळ्या गोष्टींबद्दल आपण जाणून घेऊयात. तर या पंच EVचं इंटेरियर एकदम आधुनिक आणि एकदम लक्झरी फील देणार आहे. आपण बघतोय गाडीत मोठा असा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे आणि 26.3 सेंटीमीटरचा HD टच स्क्रीन सुद्धा दिला आहे. इन्फोटेनमेंट सिस्टीम असल्यामुळे अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्लेमुळे हा मोबाईल सहज कनेक्ट होणार आहे. वायरलेस इथे चार्जिंग आणि USB टाईप आपल्याला C फास्ट चार्जिंग मिळणार आहेत. चार्जिंगचे पोर्ट्स मिळणार आहेत जे 65 वॉटचे दिलेले आहेत. या गाडीत आपल्याला व्हॉइस असिस्टंट सुद्धा दिला आहे. म्हणजे आपण हे टाटा असं बोलून AC, सनरूफ, म्युझिक किंवा नेव्हिगेशन नियंत्रित करू शकतो. IRA EV कनेक्टेड कार टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला मोबाईल ॲपद्वारे AC सुरू करणं, गाडी लॉक करणं, अनलॉक करणं, चार्जिंग स्टेटस पाहणं, लोकेशन ट्रॅक करणं आणि व्हेकल हेल्थ रिपोर्ट तपासणं इतकं सगळं आपल्याला या टॉप व्हेरियंटमध्ये पाहायला मिळणार. तर आता गाडी ओपन केल्यावर आपल्याला हा असा काहीसा गाडीचा लुक दिसतो. याच्यामध्ये आपल्याला ट्रिपल टोन दिसतं. इथे व्हाईट आहे, आपल्याला ब्लॅक असे आहेत. इथे मिरर ॲडजस्टसाठी आहे. इथे आपल्याला छान असा हा स्पीकर सुद्धा देण्यात आला आहे. एअरबॅग्समध्ये आपल्याला इथे ह्या एअरबॅग 6 एअरबॅग्स मिळणार आहेत. ते छान असे AC. याच्यानंतर आपल्याला ड्रायव्हर सीट आहे त्या हायेस्ट ॲडजस्टेबल आहेत. म्हणजे आपण इथे ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, एअर पफ्युअर आणि इलेक्ट्रिक सनरूफ यामुळे प्रवास हा आपला एकदम आरामदायक होणार आहे. गाडी म्हटलं की सनरूफ हा महत्त्वाचा आहे. या EVमध्ये सुद्धा छान असा हा सनरूफ दिला आहे. तर आपल्याला इथे सनरूफ चालू ओपन करायचं इथे हे बटन दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला छान असा हा सनरूफ मिळतो. इथे सनरूफ प्रोटेक्शनसाठी पण आहे. तर हा आपण बंद केला सनरूफ. याच्यानंतर आपण इथे इमर्जन्सी कॉलिंगसाठी सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर दिले आहेत. म्हणजे अगदी इमर्जन्सीच्या वेळेत आपण इथे हे कॉन्टॅक्ट करू शकतो. त्यानंतर आपल्याला इथे सन प्रोटेक्शन दिलं आहे. छान असा मिरर ग्लास सुद्धा आहे इथे. त्यानंतर आपल्याला इथे हा स्पेस सुद्धा मिळालेला आहे. छान अशा लाईट्स आहेत, एक्स्ट्रा स्पेस आहे.
आपल्याला पूर्णपणे टचस्क्रीनमध्ये म्हणजे इथे चार्जिंग ओपन करण्याचं आहे, इकडे फ्युअलसाठीचं आहे, लाईट्ससाठीचं इथे म्हणजे टचस्क्रीनवर पूर्णपणे ही गाडी चालते आहे. आपल्याला इथे छान असा हा डिस्प्लेसुद्धा दिला आहे, टाईम वगैरे सगळं याच्यामध्ये आहे. म्युझिकसाठी एकदम बेस्ट आहे इथे. म्हणजे या पुढच्या सीट्स आहेत ह्या व्हेंटिलेटेड सीट्स आहेत, म्हणजे थंड हवा मस्त अशा देणार आहेत. त्या आता आपण गाडीच्या बॅक साईडला जाणार आहोत. बॅक साईडसुद्धा अशीच सुंदर आहे. इथे आपल्याला इतका असा प्रशस्त जागा मिळते. 5 सीटर आहे गाडी, त्याच्यामुळे आपल्याला इथे छान जागा मिळते. इथे स्पेससुद्धा आहे. ह्या सीट्स आहेत त्या लेदर रिलेटेड सीट्स आहेत. फ्रंट साईडच्या सीट आहेत त्या व्हेंटिलेटेड सीट्स आहेत. आपल्याला इथे छान असा हा आर्म स्पेससुद्धा मिळतोय. त्यामुळे इथे आपल्याला कॉफी मगसाठी जागा नाही आहे, पण आपल्याला छान असा हा 3 सीटरसाठी मागच्या इथे आरामात 3 माणसं बसू शकतात. तर आपल्याला हा टाटा पंच .EV टॉप मॉडेलमध्ये हा असा बूट स्पेस मिळतोय. इथे आपल्याला छान बटन आहे, त्यामुळे सेन्सर असल्यामुळे हा ऑटोमॅटिक ओपन होतो. आपल्याला इथे 366 लिटरचा इतका असा स्पेस मिळतो, त्यामुळे 2-3 बॅग्स तर आरामात इथे बसू शकतात. खूप अशी स्पेस आहे, म्हणजे आपण इथे एकदम बसून सुद्धा जाऊ शकतो. इथे छान असे एक्सेसरीज ठेवू शकतो. हा असा काहीसा मागच्या बाजून हा लुक आहे गाडीचा. पंचच्या टॉप मॉडेलमधला हा बूट स्पेस. आपल्याला 360 डिग्रीचा कॅमेरा सुद्धा मिळतोय. छान असा पंच .EVचा बॅजिंग मिळत आहे. त्यानंतर इथे आपल्याला लाईट्स आहे. स्पॉइलर सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये दिलेला आहे. इथे आपल्याला छान असा आहे टेल लॅम्प सुद्धा दिलेला आहे आणि इथे सुंदर असा मिळतोय. तर आपल्याला या टाटा पंच .EV मध्ये हे इतके कलर्स मिळतात. तर इतके सगळे प्रीमियम फीचर्स असणारी ही टाटा पंच .EV ची किंमत किती आहे तर आपण पाहूयात. आपल्याला ही गाडी 5 व्हेरियंटमध्ये मिळणार आहे. 30 किलोवॉट आणि 40 किलोवॉट असे 2 प्रकारमध्ये मिळणार आहे. स्मार्ट प्लस या 2 गाड्या 30 किलोवॉट मध्ये यांची किंमत आहे 9.69 लाख, तर स्मार्ट प्लसची किंमत आहे 10,29,000 अशी. यानंतर 40 किलोवॉट मध्ये आपल्याला स्मार्ट प्लस मिळते 10,89,000 मध्ये, तर ॲडव्हेंचर मिळते 11,59,000 मध्ये, तर एम्पावर्ड मिळते 12,29,000, तर एम्पावर्ड प्लस एस मिळते 12,59,000 मध्ये.